माय नेम इज इंद्रजित पाटील. आय एम सायकोलॉजिस्ट. हॅलो नमस्कार, माझं नाव जयेश पोद्दार. हॅलो एव्हरीवन, मी गौरी मोटे. मी जाधव बालाजी. नमस्कार, माझं नाव प्रेम गायकवाड आहे. मेरा नाम राहुल है. हेलो, माझं नाव मयूर क्षीरसागर आहे. माझं नाव आनंद पाटिल आहे. मैं खुशी खान, एम्बिशन एकेडमी कालेवाड़ी. जब से सर ने स्टार्ट किया तब से अभी तक एक मिनट ऐसा लगा नहीं कि ये सर कुछ अलग बात करे या फिर बोल रहे या फिर नॉलेज के बाहर से कुछ बोल रहे. बिजनेस. और दूसरी एक बात मैंने नोटिस की कि बहुत ही सिन्सियरली प्रॉपर नॉलेज और जो चाहिए वही दे रहे हैं. सेमिनार अटेंड केलं, त्यामध्ये मला खूप काही गोष्टी अशा आहे की मी इतक्या वर्षापासून बिझनेस करते पण मला याबद्दल माहिती नव्हत्या किंवा गोष्टी माहिती होत्या पण त्याची क्लॅरिटी नव्हती. ती मला सरांकडून आता खूप शिकायला मिळालं. बिझनेसचं स्पिरिच्युअलिटी बरोबर जे इंटिग्रेशन त्यांनी सांगितलं तर ते मला खूप जास्त आवडलं. कारण जिथं स्पिरिच्युअलिटी नाही आहे तिथं जनरल बिझनेस ग्रोथ जरी झाला तरी तो लॉंग टर्म टिकत नाही. मला असं वाटत होतं की बाबा बिझनेस आपल्याला कुठल्या पद्धतीनं करायचा आहे, कुठल्या अँगलनं आपल्याला बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवायचं आहे. अतिशय चांगलं आणि सुटेबल पद्धतीनं देवीदास सरांनी मला इथं मार्गदर्शन केलेलं आहे. आज हमने देवीदास नाइकरे सर का सेशन अटेंड किया है, जिससे हमको ये समझ में आया है कि बिजनेस के साथ साथ बिजनेस स्टार्ट करने से लेकर बिजनेस के एक स्टेप आगे सोचना चाहिए, जिसमें हमको लीड्स के बारे में इंफॉर्मेशन दिया गया है. टीम मैनेजमेंट के साथ साथ टीम को आगे कैसे बढ़ाना है, उनके साथ बिहेवियर कैसे होना चाहिए, इमोशनल सपोर्ट्स एंड ऑल के बारे में हमको आज इन्फॉर्मेशन मिला है. म्हणजे स्वतः सेशनचा देवीदास सरांचा सेशन अटेंड केलेला आहे सेमिनार. खूप छान होता सेमिनार त्यांचा. खूप जबरदस्त आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला भेटलेली त्याच्यातनं. मेडिटेशन सुद्धा केलं, त्यातून सुद्धा खूप आम्हाला फ्रेश वाटलं आणि अजून बिझनेसमध्ये काय काय करायला पाहिजे ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्याच्यातून कळाल्या. माझ्या टीमबद्दल, टीम मॅनेजमेंट कसं करायचं आहे आणि बिझनेस कसं ग्रोथ करायचं आहे याबद्दल सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. अभी बिजनेस के बारे में हम जो भी सोचते हैं या फिर जो भी बिजनेस करते हैं, लॉसेस झेलते हैं, तो सर ने उसका जो स्टडी किया, उनका जो एक्सपीरियंस इन्होंने इस प्रोग्राम में डाला तो बहुत ही बढ़िया लगा. देवीदास सरांचं बिझनेस मॉडेल मी आतापर्यंत जेवढे ट्रेनिंगचे सेशन्स वगैरे केले किंवा जे काही इंट्रोडक्शन बघितलेत तर त्यातलं सगळ्यात चांगलं वाटलेलं मला हे सेमिनारचं जे बिझनेस मॉडेल आहे हे खूप चांगलं आहे. इथं आल्याच्या नंतर बिझनेसमध्ये ग्रोथ कसा करायचं आणि बिझनेस कसा वाढवायचं याची प्लॅनिंग जी आहे ना देवीदास सरांनी खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण करून सांगितलेलं आहे. आज मैंने देवीदास नाइकरे सर का सेशन अटेंड किया, जिसमें वो सबसे परफेक्ट चीज़ें ये लगा उनका कि वो स्पिरिचुअलिटी के साथ बिजनेस को कैसे आगे रन करना है, वो सारी चीज़ें. और जो उन्होंने सेशन वगैरह सारी चीज़ें ली, उनका सारे तरीके से ये एक स्टेप आगे कैसे सोचना है बिजनेस में और कैसे बॉक्स के बाहर से चीज़ें सोचना है और बिजनेस को नेक्स्ट लेवल तक लेके जाना है, वो सारी चीज़ें आज के सेशन में पता चला. बहुत ही परफेक्ट. उनका जो नाम है तो उनके नाम जैसा ही उनमें खूबी दिखी है, जैसे कि देवीदास, डी फॉर डेडिकेटेड, ई फॉर एजुकेटेड, वी फॉर विजनरी, आई फॉर इंटीग्रेटेड, डी फॉर ड्रीमर, ए फॉर अचीवर, एस फॉर स्पिरिचुअल, सोशल, स्मार्ट, सेन्सिटिव्ह और सिन्सियर. बहुत ही अच्छा लगा. देवीदास सरांचा सेमिनार अटेंड केला तर या सेमिनारमध्ये मला एक्सपेक्टेड नव्हतं की अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी मला शिकायला भेटल्या की ज्या मे बी बॅक ऑफ द माइंड कधीतरी माहीत होत्या की जे आधी तुम्हाला म्हणजे तुमच्याबरोबर ग्रो करतात आणि त्याच्यानंतर तुमच्याकडनं फीस वगैरे चार्ज करतात. माझा वॉटरप्रूफिंगचा व्यवसाय आहे. ॲक्च्युली माझा व्यवसाय अशी खूपच डाऊन झाला, त्यामुळे मी या सेमिनारमध्ये आलो होतो. मी तर असा विचार करून आलो होतो की थोडं 2-3 तास बसणार आणि बघणार, निघून जाणार जर काही योग्य वाटलं नाही तर. पण देवीदास सरांचे लेसन ऐकून माझीच इच्छा आता जायला होत नाही मधून. म्हणजे त्यांचं शिकवणं असं आहे की माणसाची बसण्याची इच्छा होतीच आणि त्यामधून भरपूर काही शिकायला भेटतं. जी पॉझिटिव्हिटी मग आपल्यामध्ये येते त्यांचं ऐकून. देवदास नाथ सर के पास आया और उनके पास आके मुझे कुछ सीखने के लिए मिला और मैं जो चीज़ें नहीं जानता था उनसे मुझे बहुत सारी चीज़ें वैसे सीखने के लिए मिली की मैं उससे कुछ कर पाऊंगा आगे जाके. सरांचा प्रोग्राम अटेंड करून खूप छान वाटलं. सरांनी प्रॉपर स्टेप बाय स्टेप बिझनेसमध्ये काय काय केलं पाहिजे ते सगळं प्रॉपर सांगितलं आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.